कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं जुन्या भांडणाचा राग मनात धरून 3 जुलै 2020 रोजी रात्री रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या सख्ख्या भावांनी युनुस इस्माईल शेख याला चाकूनं भोगसून खून करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी भांडण मिटवण्यासाठी आलेली युनुसची आई रुक्साना आणि बहीण करिश्मा शेख यांनाही पाटोळे बंधूंनी मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं। या प्रकरणी युनुस शेख यांच्या फिर्यादीवरून रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या दोघा भावांविरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी यांनी तपास करून पाटोळे बंधूंच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी युनुस शेख याच्यावर खुनी हल्ला आणि त्याची आई रुक्साना आणि बहीण करिश्मा शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी रोहित पाटोळे आणि राहुल पाटोळे या दोघा सख्ख्या भावांना 3 वर्ष सश्रम कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट एस इंगळे यांनी काम पाहिलं।